आणि टॉस जिंकलेला आहे सुवर्णदुर्ग हंटर्स. मी 2 मिनिटं फक्त सिद्धेश दादा यांना मार्गदर्शन देण्याची विनंती करतो. जय महाराष्ट्र. आज महाड श्रीवर्धन क्रिकेट असोसिएशन आयोजित गवळी प्रीमियर लीग 2025 गवळी चषक यांना मला निमंत्रण केल्याबद्दल व मान सन्मान दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. प्लस हे दरवर्षी तुमचं क्रिकेट प्रीमियर लीग होत असतं आणि माझ्याकडून फुलना फुलाची पाकळी जेवढं मी मदत करू शकतो मी तेवढं करतो आणि पुढेही आम्ही करत राहू. हे क्रिकेट बोललं तर सगळे आपले युवा पिढी असू दे किंवा आपले ज्येष्ठ आता मी बघतोय 6-4ला जसे आपले आपले ज्येष्ठ एन्जॉय करतात, युवा एन्जॉय करतात, तसे जेवढे क्रिकेट टुर्नामेंट तुम्हाला करायचं आणि केवढाही मदत लागली मी नेहमी माझ्याकडून जेवढं होऊ शकतं मी करत राहीन. एवढंच बोलतो, माझे 2 शब्द संपवतो. माझा मान सन्मान केला तेवढा धन्यवाद बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. येस थँक्यू. खूप खूप धन्यवाद. आपण जे मार्गदर्शन मुलांना केलेलं आहे असं सहकार्य दरवर्षी आपल्याकडून होत राहो आणि आमच्या मंचाला आपले पाय लागत राहो हीच श्रीचरणी इच्छा. धन्यवाद. येस थँक्यू सो मच. यावेळी बरोबर टप्प्यात आला आणि कार्यक्रम केला. बॉल सीमारेषेच्या बाहेर फरार. आणखीन एक बिग हिट षटकार. येस थँक्यू 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 थँक्यू. अनमोल लाड सध्याच्या घडीला जर पाहिलं तर 3 बॉलमध्ये 12 या वैयक्तिक धावसंख्येवरती खेळ करतोय. टार्गेट 38चा आहे. तरी जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपलाय आणि जवळजवळ 2 षटकार जर आपण एक चौकार त्याच्यानंतर दुहेरी धाव आणि बरोबर विकीच्या अगेन्स्ट. आता मात्र इथे थोडंसं आक्रमक होताना अनमोल लाडला आपण पाहताय. गोलंदाज विकी रिकामे पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल घेऊन स्टेप आउट झाले. बिगेट करण्याचा प्रयत्न. संधी आहे. खेळाडू चेंडू मागे आणि अजेल जलो ड्रॉप झालाय. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केलं जाईल. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. तिसरा धावेचा प्रयत्न मैदानावरती झालाय. थोडीशी नशिबाची साथ होती. 3 धावा आल्या आणि या 3 धावेनं रणसंख्येमध्ये हलकासा बदलाव. धावांचा आकडा आहे तो जाऊन पोहोचतोय 15च्या घरामध्ये. नक्कीच सर आक्रमक फलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते आपल्याला अनमोल लाडे यांच्या माध्यमातून. अजिंक्य कासारनी पण त्याच पद्धतीने फलंदाजी केली होती. हो एक मिनिट प्रेक्षकांना मला विनंती आहे. हॅलो चला साऊंड सिस्टमच्या समोर जे उभे आहेत ते सर्व आमच्या लाडक्या प्रेक्षकांना आमच्या खेळाडूंना सर्वांना विनंती आहे. वैभवजी दिवेकर सर जरा प्लीज थोडंसं मागे व्हा. इथे इथे नक्कीच विकीवरती आक्रमण केलं होतं अनमोलने. आता पाहूया योगेश. अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू होता टोळावलाय तो. कुठल्याही प्रकारे क्षेत्ररक्षकता येणार नव्हता परंतु एकेरी धाव पूर्ण होईल. या एकेरी धाव संख्येने धावफलक झालाय तो मात्र आता 16. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतं अनमोल लाड आणि योगेश लाड. 16 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचलाय. बॉल बॉल शेवटचा चेंडू शिल्लक आहे पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामधील. आतापर्यंत धावा कुठल्या तब्बल 16. बघूया शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका येतो का. नक्कीच मोठा फटका टाकण्याचा मारण्याचा प्रयत्न केलाय. येईल एक टप्पा. चेंडू जाईल सीमारेषा पार. येईल चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्ती धावा झाल्या तब्बल 20. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचललाय अनमोल लाडे यांनी. आतापर्यंत वैयक्तिक धावसंख्येवरती खेळत असताना येस थँक्यू थँक्यू थँक्यू. पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 धावांची इनिंग अफुलातून फटकेबाजी. आणि ज्यावेळी ऑक्शन सुरू होता विजयदुर्ग शूरवीर अगदी मोजून मापून खेळाडू ते घेत होते. त्यांनी जे खेळाडू कदाचित ठरवले होते त्या खेळाडूंना त्यांच्या ताफ्यामध्ये सामील केलं आणि त्यातलाच एक महत्त्वाचा खेळाडू होता अनमोल लाड. आणि त्या अनमोल लाडनं इथे पहा मैदानावरती करामत केली. पहिल्या षटकामध्ये 37 धावांना प्रत्युत्तर देत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 20 धावा. आता येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 मध्ये 18 अर्थात 18 धावांची गरज आहे. नक्कीच
आपल्या नावाला साजेशी खेळी करताना आपल्या इथं पाहायला मिळतं अनमोल लाड. खरोखरच पहिला चला मैदानामध्ये जे आमचे छोटे पतंग उडवत आहेत त्यांना विनंती आहे. रांगणा चॅलेंजर्स संघमालक विनायक काते, आपलं जेवण बाकी आहे तर लवकरात लवकर मंचाकडे यायचं आहे आणि आपल्या संघाचं जेवण घेऊन जायचं आहे लवकरात लवकर. रांगणा चॅलेंजर्स विनायक काते, तसेच शिवनेरी संघाचे सर्व संघ मॅनेजर जे कोणी असतील त्यांनी लवकरात लवकर मंचाकडे यायचं आहे. शिवनेरी आणि रांगणा चॅलेंजर्स. पहिलाच बॉल स्क्वेअर होता, भन्नाट वेग, मात्र दिशेवर नियंत्रण नाहीये. आता इथे पहा, माणसाचं आयुष्य आणि क्रिकेटचा खेळ याच्यामध्ये तुमच्या गतीपेक्षा दिशेला नेहमी महत्व आहे. तुम्ही कोणत्या गतीनं चाललाय त्यापेक्षा कोणत्या तुम्ही दिशेला चाललाय हे जास्त मॅटर करतं. यावेळी वेग होता, दिशा खराब आणि बरोबर गोलंदाजाला दंडित केले. एक अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये. या धावांचा आकडा 21च्या घरामध्ये. हेमांशूने मागचा स्पेल खूप चांगला टाकला होता. ओहो, यावेळी हातामध्ये बॉल होता, डाईव्ह केला, हातातून निसटला बॉल, म्हणजेच एकंदरीत झेल ड्रॉप झाले. तुम्हाला झेल कॅरी करावे लागतील. क्रिकेटच्या खेळामध्ये मित्रांनो संधी इतकी सहज मिळत नाही. आलेली संधी तुम्हाला ग्रॅप करायची असते, आलेल्या संधीचं तुम्हाला सोनं करायचं असतं आणि क्रिकेटचा खेळ ज्यावेळी जे तुम्हाला संधी देईल त्यावेळी दाखवून द्यायचं असतं की मी स्क्वॉडमध्ये काय. आणि इथे पाहिलं तर झेल ड्रॉप झाल्यानंतर पुन्हा एकदा एक सिंगल धाव आणि धावांचा आकडा आहे तो जाऊन पोहोचलाय 2-2 म्हणजेच 22च्या घरामध्ये. नक्कीच पुन्हा एकदा पुढील चेंडू हिमांशू यांचा अनमोल यांच्यासाठी. पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडेल, धावसंख्या होईल 23. थोडंसं गोलंदाजीवरती नियंत्रण करताना पाहायला मिळत नाहीत गोलंदाज हिमांशू. आता मात्र पुन्हा सामन्याचं चित्र पालटतंय. विजयासाठी आवश्यकता आहे ती मात्र 15 धावसंख्येची. बघूया पुन्हा एकदा हिमांशू यांचा पुढील चेंडू अनमोल यांच्यासाठी. पुन्हा एकदा वाईट वाईट वाईट. इथे मात्र दबाव पाहायला मिळत आहे हिमांशूवरती, कारण का हिमांशूला माहिती आहे मागच्या षटकामध्ये मोठं आक्रमण आणि आक्रमक अशी फलंदाजी केली होती अनमोल लाड्याने. त्यामुळे त्याने शक्यतो उजव्या एसटीच्या बाहेर खेळवण्याचा प्रयत्न करतात गोलंदाज हिमांशू अनमोल यांना. बघूया पुन्हा एकदा हिमांशू यांचा पुढील चेंडू अनमोल यांच्यासाठी. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना आतापर्यंत धावसंख्या झाली 24. पुन्हा एकदा इथं मात्र 22च्या स्वरूपात धाव येईल, ती सुद्धा अतिरिक्तच येईल. यष्टीरक्षकाला चकवा देऊन चेंडू गेला होता डिक्लेअर झोन मध्ये. सिंगल धाव आल्यानंतर रणसंख्या 25च्या घरात. मागच्या चेंडूवरती आपण गोशांकित झोनमध्ये डिक्लेअर झोनमध्ये चेंडूला जाताना पाहिलं. हेमांशूचा जर आपण विचार केला तर मागच्या मॅचमध्ये हेमांशूने खूप चांगली गोलंदाजी केली होती, त्यामुळे लय आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलात तर आपल्या खांद्यामधील वेग त्याने स्पर्धेमध्ये आतापर्यंत एकंदरीत दाखवलाय. राईट ऑफ ओव्हर द विकेट नाही, पुन्हा एकदा इन ऍक्शन. यावेळी वॉट अ शॉट फ्लॅट. 6 धावांसाठी अनमोलच्या बॅटमधून आणखीन एक धमाका षटकार. डीजे धन्यवाद. काय फटका होता, काय नजाकत होती. घुटना टेकला होता, चेंडूला दिशा दिली, आक्रमण केला, चेंडू गेला होता सीमारेषा पार, आला होता षटकार आणि धावसंख्या झाली मात्र 31. आता मात्र चित्र पालटतंय सामन्याचा. बघूया पुन्हा एकदा हिमांशू यांचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा इथं मात्र कमबॅक केला हिमांशूनं. खोलवर पतीचा चेंडू होता, चेंडू आणि फळीचा कुठल्याही प्रकारचा संपर्क झाला नाही आणि विसावला तो मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आता मात्र विजयासाठी आवश्यकता आहे ती मात्र 8 चेंडूमध्ये 7 धावसंख्येची. अनमोल मात्र इथं आपल्या नावाला अनमोल अशी खेळी करतोय आपल्या संघासाठी. आक्रमक अशी फलंदाजी पाहायला मिळेल त्यांच्या माध्यमातून. बघूया पुन्हा एकदा हिमांशू यांचा पुढील चेंडू अनमोल यांच्यासाठी. इथं मात्र फुल केलाय सक्सेसफुल. येतील धावा 4. येस, थँक्यू या चौकारानं अक्षरशः मॅच मधली हवा काढून टाकले. पहा, आखू टप्प्याचा बॉल होता, पुलचा हल्ला आला, बॉल सरळ निघून गेला लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. आता उर्वरित चेंडू 7 बाकी आहेत आणि धावा करायचे 3. 7 बॉल्स आर लेफ्ट अँड रिक्वायर्ड रन्स आर 3. अनमोलच्या बॅटमधून आणखीन एक प्रहार. यावेळी बॉल हवेमध्ये नो मॅच लँड मध्ये जरूर ट्रॅव्हल होईल.
सिंगलला पुन्हा एकदा डबल मध्ये कन्वर्ट केलं. यस, 2 धावा म्हणजे स्कोर टाईट. आता एका धावेची गरज आहे. उर्वरित 6 बॉलचा खेळ शिल्लक राहिला. एका षटकाचा खेळ शिल्लक आणि 6 मध्ये करायचे सिंगल धाव. नक्कीच सर, पाहिलं तर सकाळपासून जेवढे सामने झाले पहिल्यांदाच 2 षटकामध्ये एवढी मोठी धावसंख्या इथं उभारण्यात आली आहे. कारण का आतापर्यंत 3 षटकामध्ये 25, 30, 27, 28 एवढीच धावसंख्या येत होती. पण ह्या सामन्यामध्ये 3 षटकामध्ये तर पहिली फलंदाजी करताना अजिंक्य ब्लास्टर्स या संघानं 37 धावसंख्येचं आव्हान उभं केलं होतं विजयासाठी, विजयदुर्ग शूरवीर या संघासमोर. परंतु अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला अनमोल यांच्या माध्यमातून. आता मात्र वैयक्तिक पहिलं व सांघिक तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज अनुज. आता मात्र विजयासाठी आवश्यकता आहे ती मात्र एक धावसंख्येची. आता मात्र सामन्याची मात्र अनौपचारिकताच बाकी राहिले. बघूया योगेश कशा पद्धतीने खेळतोय. पुढील चेंडू अनुज यांचा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न करतोय. रिव्हर्स सक्सेसफुल झालाय. येईल डिक्लेअर झोन मध्ये धावा एक. इथं विजयी होते संघ विजयदुर्ग शूरवीर. विजयी संघाचं खूप खूप मनापासून आनंद, धन्यवाद आणि अभिनंदन. सर खरंच सांगायचं म्हटलं तर अनमोल लाडने आज आक्रमक अशी फलंदाजी इथं केली आहे. आज दिवसभरात सर्वात चांगली जबरदस्त फलंदाजी आणि षटकार कोणी मारले असेल तर अनमोल लाड यांनी मारले. अनमोल मॅन ऑफ द मॅच साठी लगेच या मॅचचा हिरो आहेत. प्लेअर ऑफ द मॅच अनमोल, तुम्हाला विनंती आहे आपण मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी व्यासपीठावरती या प्लीज. वांद्रेगावचे सुपुत्र सन्माननीय आदरणीय जितेंद्र कातेजी साहेबांचा यशोचित सन्मान करतील. मी विनंती करतो, अय्यप्पन यांना विनंती करतो की आपण जितेंद्र काते साहेबांचं मायेची शाल पुलगुच्छ देऊन यशोचित सन्मान करावं अशी मी आपणास विनंती करतो. कारण बहुमूल्य वेळ काढून आपल्या संघासाठी देखील दाखल झालेत आणि या लिंकला देखील लाख मुलाचं सहकार्य केलेत. त्यांचं मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो आणि धन्यवाद. एका बाजूला सामना होतोय सुवर्णदुर्ग आणि रांगणा चॅलेंजर्स या दोन्ही संघांमध्ये मात्र हा सामना पाहायला मिळतोय. तर एक फोटोग्राफी देखील अगदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये केली जाते. कारण वैभव दिवेकर पाचशे गावचे सुपुत्र आहेत, संघ मालक देखील आहेत. त्यांचा संघ मात्र मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये फोटोग्राफी केली जाते. कारण लाख मुलाचा सहकार्य देखील मान्यवरांनी या लिंकला केलंय. पुनशा त्यांना देखील राजकीय भागासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आमचे वैभवजी दिवेकर एक समाजसेवक देखील आहेत. हॅलो हॅलो हॅलो, जे कमिटी मेंबर कोण जेवायचे बाकी असतील त्यांनी जेवण कक्षामध्ये 5 मिनिटांमध्ये यायचं आहे. नंतर जेवणाची व्यवस्था बंद करण्यात येणार आहे. जो सामना झाला त्याच्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार जातोय. ज्याने अचूक फलंदाजी केली तो मला वाटतं कदाचित वैयक्तिक धावसंख्या बनवली ती 32 अनमोल लाड याला या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार जातोय. मी दादांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मात्र सामनावीराचा पुरस्कार द्यायचा आहे. पंचांना देखील विनंती करतो आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. 2 नवीन चेंडू देखील पंचांकडे द्यायचे आहेत. नक्कीच आमचं क्षेत्ररक्षण देखील सजवलं गेलंय. सलामीवीर जोडी देखील मैदानामध्ये दाखल झाले.
लगेचच आपण नवीन चेंडू मात्र पंचांकडे द्यायचंय. पंचांना माहिती आहे की नवीन चेंडू नाहीये, सामन्याला मात्र सुरुवात होणार नाहीये, म्हणून आपल्याकडून देखील कमिटीच्या वतीने कुठलेही व्यत्यय येऊ नये. धन्यवाद दादा, आपण बहुमूल्य वेळ काढून आपण या स्पर्धेसाठी दाखल झालात. अगदी जाऊया सामन्यांकडे. पंच देखील मैदानाचा ताबा घेत आहेत. दोन्ही नवीन चेंडू मात्र द्यायचे आहेत. एक बॉक्स आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे या स्कोर भूमिकेच्या इकडे. बॅटिंग करणाऱ्या संघाला विनंती आहे, बॅटिंग करणाऱ्या रांगणा चॅलेंजर्स तुमचा अतिरिक्त खेळाडू प्लीज पाठवा. रांगणा चॅलेंजर्स संघाला पुन्हा एकदा विनंती आहे, तुमचं अतिरिक्त खेळाडू प्लीज पाठवून द्या. छोटे छोटे अनाउन्समेंट करायला प्लीज लावू नका. आपण वारंवार विनंती करत आहोत, जशी मॅच सुरुवात होईल दोन्ही संघाचा एक्स्ट्रा प्रतिनिधी प्लीज कॉम्बॉक्स मध्ये असणं गरजेचं आहे. चला अविनाश सर, बॅक टू क्रिकेट. पुन्हा एकदा मैदानावरती जाऊयात. आजच्या दिवसातील आणखीन एक लढत प्रेक्षकांच्या भेटीला, जिथे एका बाजूला पाहिलं तर संकेत एका बाजूला संकेतला पाहणार आहोत, दुसऱ्या बाजूला आपण अक्षयला पाहणार आहोत. म्हणजे सुरुवातीला संकेत मैदानावरती दाखल झाले इनिंग क्रमांक 2 मध्ये, अक्षयला देखील पाहणार आहोत. त्यामुळे दोन खेळाडूंचा जो काही बॅटल आहे तो या मॅच मध्ये जरूर तुम्हाला, आम्हाला आणि प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आपण सर्वजण पाहताय मसाज श्रीवर्धन क्रिकेट असोसिएशन प्रेझेंट गवी प्रीमियर लीग सीझन 1 हे पर्व एम्पायर स्पोर्ट या युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा घर बसल्या पोहोचवली जाते. आमचे राकेश रिकाम आणि त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेच्या लाईव्ह ब्रॉडकास्टिंगसाठी आपल्या दरम्यान जोडले गेले. त्यांचंही या स्पर्धेमुळे मनापासून स्वागत आहे. आणि जाऊयात मॅचच्या दिशेने, जिथे टॉस जिंकलाय सुवर्णदुर्ग हंटर्स या संघाने आणि ते इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. बॅटिंगसाठी दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल. एका बाजूला आयकॉन संकेत तटकर येते, त्याच्या बरोबरीने अक्षय रिकामे दाखल झालेत. नक्कीच गोलंदाजीवरती देखील स्वतः कर्णधार आपल्या आत्मविश्वासाने गोलंदाजी सज्ज होईल. तो सूरज वरणकर. त्याला मात्र फलंदाजीचा सामना करतील ते म्हणजे संकेत तटकरे. एक मोठा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक प्रेक्षणीय सामना होऊ शकतो. एका बाजूला पाहिलं तर अगदी संकेत तटकरे, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर अक्षय खेडेकर आहे दुसऱ्या इनिंग मध्ये. म्हणजे अगदी मोठे फटके आणावे लागतील, मापक असं टार्गेट ठेवावा लागेल. रांगणा या संघाला मात्र हा महत्वपूर्ण दिशांत जर सामना पाहिलात ना तर हा जिंकण्यासाठी खूप जबाबदारी असेल. म्हणजे हा सामना देखील खूप महत्वाचा आहे जरा या स्पर्धेमध्ये. पंच मात्र आमच्याकडे ग्रीन सिग्नल देत आहे, सामन्याला सुरुवात होते. एका बाजूने जर सामना पाहिला सर तर सुवर्णदुर्ग या संघ जर विजयी झाला तर आपण 2 सामने विजयी होऊ शकतो. पण जर मात्र रांगणा या संघाने या संघाला जर पराजय केलं तर सामन्यामध्ये लढतदार मजा येणार आहे या स्पर्धेमध्ये. ही मॅच एक महत्वाची आहे आणि खास करून जर आपण पाहिलं तर सुवर्णदुर्ग हंटर्स या संघासाठी महत्वाची मॅच आहे, कारण मागचे 2 सामने त्यांचे पाहिले. सुवर्णदुर्ग हंटर्सचा एकंदरीत प्रवास पाहिला तर 1 won and 1 लॉस. तर दुसऱ्या बाजूला रांगणा या स्पर्धेमधील दोन्ही मॅचेस हे आपल्या लॉस केलेले आहेत. त्यामुळे इथे जर पाहिलं तर सुवर्णदुर्ग हंटर्स या संघाला म्हणजे एकंदरीत संधी आहे इथे जर विजय प्राप्त करत असताना पुढे दाखल होण्याची. तर दुसऱ्या बाजूला रांगणा चॅलेंजर्स हा संघ आहे तो आता सुवर्णदुर्ग हंटर्सला थांबवेल का, ही पाहणं तितकंच महत्वाचं असताना अविनाश सर या मॅच मध्ये. नक्कीच मोठा फटका प्रहार केलाय, सीमारेषेकडे चेंडू येतोय. पाहूया, अगदी संकेत तटकरने मात्र धावण्याचे प्रयत्न केले नाहीयेत. सीमारेषेकडे चेंडू जातोय काय नाही, अगदी धावा येत आहेत. पंचाचा निर्णय येईपर्यंत आपल्या तडस्थ राहावं लागतं. जातोय सीमारेषे पार, येतोय खणखणीत. पंचांचा निर्णय येईपर्यंत थांबावं लागेल. थोडस संकेत याने मात्र प्रयत्न केला तर आत्मविश्वास होता की बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू जाईल, पण क्षेत्ररक्षकाने मात्र अचूक क्षेत्ररक्षण केलंय. पंचांचा निर्णय मात्र तटस्थ आहे. काय निर्णय येतोय या चेंडूवरती, किती धावा मिळतायत? चौका नसल्या कारणास्तव मात्र 2 धावा येत आहेत आणि 2 धावेबरोबर एकच धाव मिळते. एका धावेबरोबर स्कोअरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धावसंख्या मात्र होते 3. दिशांत सर, ही जर रनिंग ठेवली असती, एवढा आत्मविश्वास होता संकेत तटकरे यांना, मात्र तो आत्मविश्वास कुठेतरी थोडासा गाफील ठरला जातोय आणि एकच धाव मिळते. फटका खूप सुरेख होता, पण नशिबाची साथ त्या फटक्यावरती नव्हती
इथे व्हाईट बॉलचं सिग्नल अंपायर्स आपल्याकडे वळत असताना एक अवांतर धावेचा इशारा कळवतात. म्हणजे या अवांतर रणसंख्येने स्कोर कार्ड जर पाहिला तर तो 4 या आकड्यावरती आहे. सूरज मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज स्टेप आउट मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. संकेतने मात्र आपल्याकडे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला आणि यशस्वी देखील झालाय. एके धावेबरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होती ती 5. धावसंख्येमध्ये थोडंसं आमच्याकडनं बदल होते. धावसंख्या होते ती 4. गोलंदाजी मार्कवर सज्ज. पाहूया संकेत सामना करेल. बॅटची कडा घेतात. अगदी निर्धाव चेंडूची सांगता होते. वर्चस्व करतोय गोलंदाजीतून जो सूरज वरणकर. मानावं लागेल या गोलंदाजा. नेहमी स्ट्राईक एंडला दिशा जर पाहिलं ना तर हा सूरज आपल्या संघाकडून देखील स्ट्राईक एंडला गोलंदाजी करत असतो. म्हणजे आत्मविश्वास आहे, कॉन्फिडन्स आहे. तो कॉन्फिडन्सने मात्र आपल्या संघाचा कर्णधार देखील आहे. त्याचप्रमाणे मात्र गोलंदाजी करतोय. संकेत तरक्या फलंदाजाला मात्र त्याने स्तब्ध ठेवलंय. सूरज वरणकरने संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. अप्रतिम कॅच. ग्राउंड कव्हर केला. बॉलवरती झडप घेतली कारण गरज आहे. सुवर्णदुर्ग हंटर्स आता मात्र मी म्हणेल की त्यांना तिथे शिकार करावी लागेल समोरच्या संघाची, तरच पुढच्या फेरीमध्ये त्यांचा प्रवेश आहे. आणि इथे प्रयत्न बघा अप्रतिम. आणि आउट कोण झालाय तर बाद होणारा खेळाडू आहे अनिकेत तटकरे. या संघाचा एक महत्वाचा खेळाडू संकेत तटकरे, माफ करा, त्यांना मात्र माघारी परतावं लागतंय. आणि संकेत तटकरेचं झेल किती महत्वाचं आहे ते अक्षय खेडेकरला माहित होतं आणि तो जज केला आणि अक्षय खेडेकरने मात्र संकेत तटकरेचा खेळ मात्र संपुष्टात आणला. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. सूरज मिरगळ. वर्चस्व मात्र गोलंदाजी सर पाहायला मिळतोय की नाही. त्याचप्रमाणे मात्र क्षेत्ररक्षण सजवलं. अक्षयला मात्र आपण इकडे पाहत होतो लॉंग ऑफला, त्याला मात्र मिड विकेटच्या दिशेने घेतलं आणि महत्वाचा झेल देखील घेतला गेला. अप्रतिम शेल आणि महत्वाची विकेट. यावेळी थोडासा खराब बॉल. सूरजच्या गोलंदाजीचा एकंदरीत आपण जर विचार केला ना अविनाश सर, तर त्यांच्या गोलंदाजीवरचा लूप होल जर पाहिला तर व्हाईट बॉल हे काही प्रमाणात आपण मागच्या 2 मॅचेसमध्ये जास्त प्रमाणात पाहिलेले आहेत. आतापर्यंत जर एकंदरीत विचार करत असताना धावा झाल्यात 5. 1 विकेट लॉस. आणखीन एक बॉल हवेमध्ये उडवलाय. लांगॉनचा खेळाडू जज करतो. यस, या ओव्हरमधील आणखीन एक विकेटचं पतन. नक्कीच सर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजे सूरज वरणकरची. आधी तब्बल 9 चेंडू हाताळले गेले. अगदी त्यातून निर्णायक 6 चेंडू. धावसंख्या मात्र खर्ची केली गेली ती 5 आणि 2 महत्वपूर्ण विकेट देखील घेण्यामध्ये यशस्वी झालाय. अगदी चेंडू अतिरिक्त 3 एक्स्ट्रा फेकले गेले. त्याचा मात्र फायदा घेता आला नाही आहे तो अगदी रांगणा या संघाला. आणि त्याचा मात्र कुठेतरी रांगणा संघ हा दडपणामध्ये दिसतोय. तरी देखील गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. नवीन फलंदाज अनिकेत तटकरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. कैवल्य बिरवाडकर नवीन बॅटर. गोलंदाज ओव्हर क्रमांक 2 ला सुरुवात. 23 थर्रार अगदी वेगावरती स्वार होऊन टाकलेला बॉल. बॉल पडला बॅटरला काही कळण्याच्या आतमध्ये तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला. 1 ऑफ द फास्टेस्ट डिलिव्हरी. कैवल्य बिरवाडकर गोलंदाजी मार्कवर सज्ज. पाहूया. हो, अचूक गोलंदाजी. बॅक टू बॅक दुसरा चेंडू देखील निर्धाव चेंडू. अक्षय रिकामे यांना मात्र स्तब्ध ठेवलंय. सर याचं वय पाहिलं तर कमीत कमी अगदी 20 ते 21 वर्षाचा खेळाडू आहे. गोलंदाज आहे. अचूक गोलंदाजी करतोय. बलाढ्य खेळाडूला देखील तो अगदी स्तब्ध ठेवण्याचा कारनामा करतोय गोलंदाजीतून. वेग आणि फक्त वेग. यावेळी पहा आणखीन एक बॉल हवेमध्ये. अक्षय बॉलच्या खाली आणि यस आणखीन एक हा विकेटचं पतन. फलंदाज क्रमांक 3 यावेळी डगआउट मध्ये परतेल. विकेटचं पतन. मानावं लागेल या गोलंदाजाला. म्हटलं दादा आकाशात पक्ष्यांचा थवा आणि कैवल्याची आज आहे ही ते गोलंदाजीची हवा. पाहूया चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती कैवल्याची. आधी बॅक टू बॅक दुसरा देखील हदरा बसला जातोय. 3 चेंडू हाताळले. 2 चेंडू निर्धाव. तिसऱ्या चेंडूवरती महत्वपूर्ण विकेट. अगदी सर पाहिलं तर सुवर्णदुर्ग या संघाचं क्षेत्ररक्षण पाहिलं ना कुठे मिस करत नाहीयेत. अगदी चांगले क्षेत्ररक्षण पाहिलं तर अक्षय खेडेकरच्या माध्यमातून 2 झेल देखील घेण्यामध्ये यशस्वी झालाय आणि ते महत्वपूर्ण झेल होत्या. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय तो अनजित. एक
सॉरी मनजित हा खेळाडू मात्र मैदानामध्ये दाखल होतोय, पण वर्चस्व मात्र गोलंदाजाचं पाहायला मिळतंय. तेनू चेंडू देखील निर्धाव चेंडूची सांगता करतोय. इथे आता मी म्हणेल की सुवर्णदुर्ग हंटर्स संघाला ज्या गोष्टींची गरज आहे त्या सर्व गोष्टी मैदानावरती बखूबी निभावताना त्यांच्या प्रत्येक झोनला आपण पाहतो. सध्याच्या घडीला फिल्डिंग झोन खूप चांगली, फिल्डिंग ओ हो अफलातून त्या ठिकाणी बघा कौशल्य बघा. यष्टिरक्षकाचा बॉल आला, बॅटची एज आणि त्याच्यानंतर विकेट. नवीन बॅटर येतील तोपर्यंत ऐकूयात आपण डीजेला. येस थँक्यू. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी अजिंक्यतारा ब्लास्टर्स आणि तोरणा बाजीगर्स दोन्ही संघाच्या संगणकाने विनंती आहे आपण प्लीज रिपोर्टिंग करा. अजिंक्यतारा ब्लास्टर्स आणि तोरणा चॅलेंजर्स दोन्ही संघाचे कॅप्टन संगनायक प्लीज आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. नक्कीच सर, जर पाहिलं ना दर्पणला आपण स्ट्राईक एंडला फलंदाजी 2 सामन्यामध्ये पाहिलंय. आता मात्र दर्पण येतोय तो 6व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येतोय. म्हणजे अगदी आपल्यातला हार्दिक पांड्या जागा करावा लागेल. त्याचप्रमाणे मात्र जर फलंदाजी केली ना तर मात्र आपण सामन्यामध्ये पुनर्गम करू शकतो. अजून देखील सुवर्ण संधी आहे हॅट्रिकची. पाहूया हॅट्रिक होते का. यारकरची गोलंदाजी केली होती, अगदी स्तब्ध ठेवलंय ते दर्पण या खेळाडूला. पंच मात्र अगदी डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाते. 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळते. एकेरी धावेबरोबर स्कोअरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होते ती 6. जर सर पाहिलं ना कैवल्याने 5 चेंडू हाताळले गेलेत. प्रशांत धागडे यांच्या माध्यमातून संघ मालक आहेत, त्यांच्या माध्यमातून कैवल्याला मात्र पारितोषिक लागलं जात आहे. अचूक गोलंदाजी मात्र करतोय. पाहूया शेवटचा चेंडू अगदी यशस्वीरित्या धाडलाय. मानावं लागेल या गोलंदाजाला. 1 धाव जर सर पाहिलीत ना तर 22च्या स्वरूपामध्ये गेले, नाही तर 6च्या 6 चेंडू एकही फलंदाजाला मात्र बॅटची कडा लागली नाहीये. म्हणजे अचूक गोलंदाजी पाहायला मिळते ती कैवल्याची. शाबासकीची थाप मिळते ती कैवल्याला. अजिंक्यतारा ब्लास्टर्स आणि तोरणा बाजीगर्स दोन्ही संघाचे कॅप्टन संगनायक प्लीज तुम्हाला विनंती आहे आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. नेक्स्ट बॅटल अजिंक्यतारा ब्लास्टर्स विपक्ष तोरणा बाजीगर्स या 2 संघामधील मॅच पाहायला मिळेल. तुर्तास जाऊयात आपण गोलंदाजी ट्रॅकवरती जिथे स्वप्नील गायकर आलेत. पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे आणि फलंदाज बाद होते. तोपर्यंत आपण डीजेचं एक सुमधुर संगीत ऐकूयात. येस डीजे. थँक्यू डीसी. अगदी सुरेश दर्गे या साहेबांच्या माध्यमातून कैवल्याला देखील 201 रुपयाचं पारितोषिक लागलं जात आहे. आपलं जीपेचं मात्र स्कॅनर साहेबांकडे पाठवायचं आहे. त्यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक असेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. काय समीकरण होते, कुठलंही चुकी न करता मोठा हादरा बसला जातोय तो तोरणा या रांगणा या संघाला. बॅक टू पॅव्हेलियन. जयेश वर्चस्व मात्र गोलंदाजी पाहायला मिळतंय. स्वप्नीलच्या पहिला चेंडूवरती मोठा हादरा बसवून दिलाय आणि स्कोर बोर्ड मात्र सर लो स्कोर जर पाहायला मिळतोय ना तर अगदी या संघाकडून तो रांगणा या संघाकडून 6 धाव संख्या होते. 2.2 चेंडूचा खेळ संपलाय. लोवेस्ट स्कोर ऑफ दिस टुर्नामेंट जरूर पाहायला मिळेल कारण निर्धारित 4 चेंडू राहिलेत आणि इथे जर पाहिलं तर हा एक मोठा उलटफेर असेल का. तुम्ही जर दुसऱ्या बाजूला आपण विचार केला सुवर्णदुर्ग हंटर्स या संघाचा अविनाश सर हा संघ जर 2 मॅचेस जिंकून वर गेला तर या मॅचचा फायदा त्यांना अशा पद्धतीने होईल. नेट रन रेटसाठी ही मॅच त्यांच्या दृष्टीने तितकी महत्त्वाची राहणार आहे कारण आतापर्यंत हा 2.2 चेंडूचा खेळ संपलाय. 6 वरती तब्बल 6 विकेट गेलेत आणि आता येणाऱ्या 4 चेंडूमध्ये धावा दिल्या नाहीत आणि रन लवकर चेस झाल्या तर नेट रन रेट वरती मी म्हणेल की 100% तुम्हाला फरक जरूर पाहायला मिळेल. नक्कीच रन रेट वरती देखील मॅचेस आहेत म्हणून खूप महत्वाचा सामना आहे आणि अक्षयला माहिती आहे की हा सामना आपल्याला कमी षटकांमध्ये संपवायचा आहे. त्याप्रमाणे मात्र गोलंदाजी करतोय तो स्वप्नील. त्याला सामना करेल सुशांत.
लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात. दर्पण मात्र आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करेल. जर सर अजून देखील प्रयत्न दर्पणने केले ना तर मापक असं टार्गेट ठेवू शकतो. कारण तब्बल 4 चेंडू बाकी आहे. 24 ही धावसंख्या देखील येऊ शकते जर 4 चेंडू सीमारेषे पार केले तर. हे क्रिकेट आहे पहा. जरी आपण इथे विचार केला रंगना चॅलेंजर्स हा संघ जवळजवळ या स्पर्धेमधून जरी माघारी परतणार असला तरी मात्र आपण दुसऱ्या बाजूला सुवर्णदुर्ग हंटर्स या संघाच्या ज्या काय आशा आहेत त्या आशेंवरती अजूनही पाणी फेडू शकतो हे निश्चितपणे. बॅकफुटला गेले, पंच केलं, चेंडू एक्स्ट्रा कव्हर, सीमा रेषेच्या बाहेर. यावेळी बॅटर दर्पणच्या पाठमधून हा क्रॅकिंग 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. अगदी दर्पण स्ट्राईक एंडला पाहायला मिळाला होता 2 सामन्यांमध्ये आणि थोडासा लेट आला, मात्र एक चौकार देखील लगवला. स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धावसंख्या मात्र होती ती 11. दर्पणने थोडीशी रिस्क घ्यायला पाहिजे होती, एखाद्या आत्मविश्वासाने अगोदरच फलंदाजी यायला होतं, पण ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न थोडंसं मिस्टेक होते क्षेत्ररक्षकाकडून. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतात, यशस्वी देखील होत आहेत आणि या 2 धावेबरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धावसंख्या मात्र होती ती 13. तिसऱ्या